जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील गडेगाव येथे जुन्या जागेच्या वादावरून वृद्ध दाम्पत्यास जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना 26 मे रोजी रात्री 7 वाजताच्या सुमारास घडली आहे। गडेगाव येथील रहिवासी नथू बाबूराव नंदेश्वर वय 70 व त्यांची पत्नी पुष्पा नथू नंदेश्वर वय 50 वर्ष हे दोघेही दाम्पत्य स्वतःच्या घरात वास्तव्यास असताना घराशेजारील आरोपी ऋषी बबन हलमारे वय 35 वर्ष राहणार गडेगाव या गुंड प्रवृत्तीच्या इसमाने मद्यधुंद अवस्थेत घरात शिरकाव केला आणि जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केला। घटनेतील आरोपी ऋषी बबन हलमारे याने महाराचे घर आमच्या शेजारी नको अशी धमकी दिली। तुला जे बनेल ते कर, माझ्या घराशेजारी महार नकोत वा जीवे मारण्याची धमकी दिली। या मारहाणीत नथू नंदेश्वर जखमी झाले असून त्यांच्या हातावर व पोटावर बुक्कीने मारल्याच्या जखमा आहेत। सदर बाब ही वैद्यकीय अहवालावरून सिद्ध होत आहे। या वृद्ध दाम्पत्यांनी या प्रकरणी लाखनी पोलिसात तक्रार दाखल केली असून कलम 323, 504, 506 भादवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मारा या मारा कामावर गेलो होतो सर आणि माझे आई वडील घरी होते सर आणि मला दुसऱ्यांनी फोन केला का तुझ्या आई वडिलाला मारत आहे बा म्हणून, तू ये म्हणत असताना मी कामातून जे काम झालेलं होता माझ्या मी संगत निघालो सर आणि घरी आलो तर माझ्या वडिलाचे कणपट वगैरे सुजलेले होते आणि आई पोलीस पाटलाकडे गेली होती तर पोलीस पाटील म्हणे जा तुम्ही रिपोर्ट टाका आणि रिपोर्ट टाका असं म्हटल्यानंतर BJPचे जे ह्या होते आपले सचिन कुते ते होते त्यांच्याकडे गेली होती, त्यांच्या घरी गेली होती माझी आई, ते पण सुद्धा नाही आले। ते सदस्य आहेत ग्रामपंचायत समितीचे पण तेही आले नाही आणि त्या माझ्या वडिलाला 70 वय आहे, त्यांची 70 वय असून सणारी त्यांच्या कणपटावर मारले आणि पोटावर मारले आहेत तर ते जेवू नाही शकत आणि काही नाही। आम्ही रिपोर्ट दिला, त्याची ॲक्शन घेतली नाही। हमलावर मला जसं माहिती झालं की असं वाद झालेला आहे आणि बाबांना मारलेला आहे तर मी काल तुरंत निघून आली आणि मी रात्री पोहोचली। मग आज सकाळी पुन्हा त्यांनी वाद घातला, पुन्हा शिवीगाळ केली आणि पुन्हा त्यांचं चालू होतं की तुम्ही काहीही करू शकत नाही, आम्ही पोलीसवाल्यांना घेऊन टाकू विकत, आमच्याकडे पैसे आहे, आमचे रिलेटिव्ह पोलीसमध्ये आहे तर आम्ही पोलिसांना पैसे देऊन टाकू किंवा आमच्यावर तुम्ही काहीही आरोप लावू शकत नाही, आम्ही काहीही करू शकतो, तुम्ही आमचं कधीच काही बिघडवू शकत नाही असं म्हणून भांडणं त्यांचे चालू होते सकाळी। म्हणजे त्यांची आई, बायको आणि तो हे सगळे असे सासू, तिची सून वगैरे, सासू वगैरे, आजी वगैरे सगळे असे घरावर येऊन गेले असे बाजूला आणि भांडण करू लागले। शिवीगाळ तर नेहमीच आहे सर, लहानपणापासून आम्ही बघतो आहे। आम्हाला भीती वाटते कधी यायला, आम्ही येऊन राहायला आम्हाला भीती वाटते की आम्ही गेल्यानंतर हे बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।